तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनते काही टाणे टोने नामस्मरणा वाचून काया वाचा आणि मने झाले चिंतने ढुल्लते नेनते काही टाणे टोने नामस्मरणा वाचून निळा मनी विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनते काही टाणे टोने नामस्मरणा वाचुनी महाग भेटे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय धातुं मुनींद्रहि समगत्य तिष्ठन्तमानकं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाचा यांचे केल्या स्मरण हे सगळे विद्यांचे अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरुचे ते नमस्कार होनी आता तेची संत ज्यांचा हित विठ्ठले नेनती काही त्याने कोणी नाम स्मरणा वाचून थोडा दिसत्या थोडा प्रसूत प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्यश परममूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी ज्या महात्म्याने आपल्या संसाराची राख रांगोळी केली, संसारावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र परमार्थ मार्ग या जगाला शिकवला, नव्हे नव्हे या जगातली पहिली ख्याती केली, हे नास्क कुचक नवे नवे नाश पावणारा नाशवान देह सदेह वैकुंठाला घेऊन गेले, असे जगातले एकमेव संत तुकोबरा त्या तुकोबऱ्याचे पट्ट शिष्य नळोबा महाराज आणि त्या नळोबा महाराजांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठातील परिचित अभंग असून संतांचं यथार्थ लक्षण सांगणारा अभंग आहे. अभंगात बोलण्यापूर्वी थोडासा अल्पपर्याय असा पत्रिका घ्या. सालाबाद प्रमाणे चालत असलेला श्री नाम यज्ञ वाघ यज्ञ अन्नदान यज्ञ सोहळा श्री क्षेत्र भक्ती चौक तान्हाजी नगर रामनगर विठ्ठलनगर परिसर या परिसरामध्ये चालू असलेला हा वाघयज्ञ सोहळा आणि या वाघयज्ञ सोहळ्यामध्ये आजची 4थ्या दिवसाची सेवा भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने श्री गुरुच्या आशीर्वादाने तुम्ही साधू सज्जन श्रोते मायबापाच्या अथक परिश्रमातून संपन्न होतोय. आणि त्यात माझं काही परम भाग्य असेल की या वर्षी आपल्या इथे श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा तथा कलशारोहण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये श्री शिव महापुराण कथा सोहळा संपन्न होतोय. आपलं काही सर्वांचं परम भाग्य असेल भगवान परमात्म्याचं आगमन आणि त्या आगमनाचा हा सोहळा आहे. आणि योग कलशारोहण मूर्ती प्राण प्रतिष्ठा योगा एकाच वेळेला आहे. काही काय करतात प्राण प्रतिष्ठा करतात पुढच्या वर्षी कलशारोहण करतात आहे की नाही. पण छान दुग्ध शर्करा योग आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये माझी 4थ्या दिवसाची सेवा खऱ्या अर्थाने 5व्या दिवसाची होती. काही पत्रिकेला 5व्या दिवसाची काही पण मेन पत्रिकेला आजची आहे कारण आमचा सप्ताह आज पंढरपूरला रवाना झाला आणि त्या तारीखला बघता मी उद्याची तारीख दिली. पण नंतर लक्षात आलं मग कोणालाच विचारलं नाही. ऑफसेटवर गेलो कीर्तन करत आम्ही दोघांना बदल करून घेतला म्हणजे गैरसमज नको. आणि आजही खऱ्या अर्थाने बरं का खराडकर मामा येणंच होत नव्हतं. 3 लाख झाल्या बस. सकाळी आम्हाला 12 वाजता पंढरपूरला निघायचं. तर आज दुःखद घटना असे या बसा टाळ घ्या. आपले परिसराचं गोडवारकरी वैभव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि रामनगरच्या हनुमान मारुती मंदिराचे अध्यक्ष गंगारामजी कापसे यांच्या मातोश्रीचं दुःखद निधन झाले. आणि त्या माध्यमातून मी त्यांच्याच घरी राहायला असल्यामुळे 12 वाजता पंढरपूरला जाणारा सोहळा रद्द करून सायंकाळी 6 वाजता निघलो. आणि 6 वाजता निघणार लोक ना धोरणे असते का आपली हे गाव ते गाव 7-8 गावचे लोक प्रत्येक गावात जाऊन बसून देऊन 7:30 वाजता मी लाडसावंगी या ठिकाणी होतो. आता मग कसं आलो विमानाने जे माझ्या संपर्क मला काळे मावसे म्हणले विमानाने आले काय मला बोचरी काय यायचं विमानाने येते आपल्याला काय यायचं विमान आहे की नाही. आपल्याला एकच विमान चौकाच्या खांद्यावर आहे की नाही. म्हणून फक्त खराडकर मामा असेल आमचे योगेश दादा असेल समस्त सप्ताह कमिटी मंडळ पहिल्याच वेळेस नवीन बोला तारीख दिली नवीन बोला डच्चू ठेवलं म्हणजे तारीख देणारा लय मोठा अपमान आहे की नाही. पण त्याच्यामुळं हा येण्याचा योग आला. अथक परिश्रम केले आणि गाड्या पुढे गेले. मी आता तुमच्यासाठी मोटरसायकलवर रात्रभर प्रवास पंढरपूरला करणार आहे.
तो प्रवासाचा त्रास आजच्या कीर्तनाने मला वाटतं नाहीसा होणार आहे. कारण भक्तिप्रेम विरहित इतरा गोष्टी न कराव्या ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या कीर्तीच्या कीर्तनाच्या सुख अनुपम्य सुख आपण या नामचिंतनाचं उपभोगणार आहोत. खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात. भगवान परमात्म्याचं आगमन झालेलं आहे की देवतिळी आला गोडे गोड जीव झाला. तुम्ही आतापासून खऱ्या अर्थाने खरे गोड झालात प्रपंच. हो उभा दिला हात देवघरा आला बाबा देवघरा आला टाळी वाजवायला गुरुजीसाठी जोरदार प्रमाण झालं तर टाळी वाजवायची बरं. आणि चाल आवडली तरी वाजवायची, नाही आवडली तरी वाजवायची नाही. तुम्हाला झोप येऊ नये म्हणून. कारण तुमचं माझं अंतर झालं 50 किलोमीटरचं आहे की नाही. कीर्तनकाराचा आणि श्रोत्याचा संवाद असावा. असो तिकडे आपल्याला जायचं नाही म्हणून सुंदर अशी सप्ता कमिटी. या कमिटीसाठी टाळ्या वाजवायचा जोरदार सर्वांनी. आणि आज जे मंदिरावर बसलेली कमिटी त्यांनी पुढे येऊन बसायचं सगळ्यांनी. एक काही पावतीवालाच तिथं बसल पलीकडे बघतं. चला खराडकर मामा योगेशराव चला चला सगळे एकही तिथं बसणार नाही. चला चला या इकडे. हा म्हणजे कीर्तन श्रवण होतं खरं. या सगळे सगळे एकही खाली बसलेल्या हा या सगळ्या वाट्यावर कीर्तनकाराच्या गादीच्या वर बसू नये. आणि कमिटीनं पुढे येऊन बसा सप्त्याचा आनंद घेता येईल. चालला खरंच या समोर या 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 समोरच्या चटईवर या. नाही सर येत मी येतो तिकडं काहीतरी करा. विडाला विडाला खऱ्या अर्थाने आजच्या सेवेचा योग आमचे योगेश राजे जाधव यांच्या माध्यमातून आला. व्हॉट्सअपहून संपर्कातून बरंच. मग आता कीर्तनाचे स्टेटस दिसत आहेत. त्यांना वाटलं बरं आहे जवळच बरं आहे. पण आज त्याला काय माहिती टावर खालीच रेंज नाही म्हणून आहे की नाही. असं नको व्हायला. पण आलो आहे की नाही. अमोलदादा सॉरी आमचे अमोलदादा जाधव त्यांच्या माध्यमातून हा सेवेचा योग आला. दादांना धन्यवाद देतो. आपल्याला थोडा वेळ कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आणि मला पंढरपूरला जायचं आणि तुम्हाला घरी जायचं आहे की नाही. आपल्याला पुढेही बहुत करणे आहे की नाही देवा. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका. थोडा वेळ फक्त सर्वांगाचे काम करा आणि चिंतन श्रवण करा. विडाला विडाला 9 वाजले 10 पर्यंत 1 तास सेवा आहे. 1 तास उरला खटवांग राया असे थोडे परी निळे तुम्हाला बरं वाटत असं कीर्तन होईल याची शाश्वती नाही. आज विनोदाकडे मी फार कमी जाणार आहे. कारण काय काय तुरळक श्रोते असे आहे की नाही. तुरळक नाही सगळेच आहे की नाही. आणि त्यात हा अभंग गुरुजी पलीकडे झाला. पण तुमच्यासाठी पर्वणी तेच अभंग असेल पण चिंतन थोडं वेगळंच असेल बरं का. आमचे बाबासाहेब माऊली मुरदाडे पाटील हे उपस्थित आहे. पेटी मास्तर बरेच 4-5च जण आहे. पण तरी वेगळं राहील काळजी करू नका. तुम्हाला बरं वाटल असं कीर्तन होईल शाश्वती नाही. पण कीर्तनातले काही संत वचन काही संत कथा संत चरित्र हे जर तुम्ही आत्मसात केले तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला विडाला अभंग तुकोबरायचे शिष्य निळोबा महाराज. खराडकर मामा शक्यतो निळोबा महाराज बऱ्याच लोकांना माहित नाही. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत आहे. कबीर मुनीन लतीफ मुसलमान सेनान हविजान विष्णुदास. एकही समाज नाही की त्या समाजामध्ये आमचे संत अवताराला आले नाही. आले पण संप्रदाय 5 संतांचा मुख्य आहे. जसा देह हा पंचतत्वाचा बनलेला आहे. देह हा 5चा आणि उसना पण शिखे ज्याचा त्याला. मला ते 13व्याचं कीर्तन करायचं नाही. परंतु पंचतत्वाचा देह आहे तसा संप्रदाय सुद्धा 5 संत मूल्यापासून बनला. विठाला विठाला पहिले संत आहे आमचे विश्वमाऊली ज्ञानोबा. दुसरे संत आहे आमचे नाथ बाबा. आणि तिसरे संत आमचे नामदेव महाराज.
चौथे संत आहे तुकाराम महाराज आणि पाचवे संत आहे आमचे निळोबा महाराज. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाईकडे पाहिलं जातं, शांती म्हटलं की ज्ञानोबाकडे पाहिलं जातं, अरे भक्ती प्रेम म्हटलं की नामदेव महाराजाकडे पाहिलं जातं, आणि वैराग्य म्हटलं की आमच्या जगद्गुरु तुकोबरायाकडे पाहिलं जातं, आणि गुरुनिष्ठा काय असावी ते आमच्या निळोबरायाकडे पाहिलं जातं. ज्ञानोबाईचा ज्ञानाचा विषय जर पाहिला महाराज, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अहो ज्ञान अधिक ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वर. ज्ञानाचा मूर्तिमंत हृदय म्हणजे आमचे ज्ञानोबा महाराज, आणि शांतीचे सागर, शांतीचं परब्रह्म म्हणजे नाथबाबा, भक्तीचे आगर आणि प्रेमाचा सागर आमचे नामदेव महाराज, आणि धगधगीत ज्वाळा अग्नी जायचा आमचे तुकोबराय महाराज. एवढं वैराग्य आजकालच्या गप्पा मारणं वेगळ्या आणि आचरणात आणणं वेगळं. वैराग्य म्हटलं की तुकोबराय, आणि गुरुवर निष्ठा काय असावी हे आमच्या निळोबरायांनी सांगितली महाराज. आता परमार्थात निष्ठच राहिली नाही गुरुजी. परमार्थ हा निष्ठेचा आहे. अरे जिथं निष्ठा आहे तिथं संप्रदाय, जिथं निष्ठा आहे तिथं गुरु शिष्य नातं आहे, आणि जिथं निष्ठा आहे तिथं वारकरी संप्रदाय, आणि जिथं फक्त निष्ठा निष्ठी त्याचं नाव संसार. आता परमार्थात सुद्धा निष्ठा निष्ठी चालू आहे. भावनेना मनेना प्रेमाना जिव्हाळ्याना परमार्थ राहिला नाही महाराज. तुरळ पूर्वीचा परमार्थ असायचा, हा मंडप नसायचा, हा साऊंड सिस्टम नाही. कंदिलावर कीर्तन केले, कंदिलावर महाराज आले की मुक्कामी राहायचे, गावात फिरायचे, आणि हरिपाठ कारकडा व्हायचं, सकाळी कीर्तन व्हायचं, तुरळक श्रोते असायचे महाराज. पण कीर्तनात वेळ नव्हती. त्या कीर्तनात भाव, प्रेम, जिव्हाळा आणि समर्पण होतं. जिथं समर्पण आहे तिथं सर्पणाची गरज नसते. जिथं समर्पण आहे तिथं परमार्थ आहे. भाव प्रेम जिव्हाळ्याचा परमार्थ होता, आता तो राहिला नाही. आता सगळा निष्ठा निष्ठीचा चाललाय. आपण अभंग निळोबरायचा घेतला. अभंगाचा भावार्थ बघून पुढे जाऊ. महाराज म्हणले तेची संत, तेची संत. अरे त्यांना संत म्हणा, कोणाला ज्यांचा आहे तर विठ्ठले तेची संत. ज्यांचा विठ्ठला वाचून दुसरा हेतू नाही, ज्यांचा विठ्ठला वाचून जीवनात कोणीच आपलंच नाही, त्यांना संत म्हणा. नव्हे ते संत काय करतात, नेलते काही टाणे टोणे, जीवनात टाणा टोना, गंडादोरी, जादू टोना करत नाही, त्यांना संत म्हणा. आणि जे करत असतील ते कोण असतील ते काही मिळून सांगत. नेलते काही टाणे टोणे मग काय करतात, नामस्मरणा वाचून, नामस्मरणा वाचून नामस्मरणाशिवाय काहीच करत नाही, त्यांना संत म्हणा. दुसरं चरण, तिसऱ्या चरणात म्हणतात ते संत काया वाचा आणि मनी. परमार्थ कायाचा, वाचेचा आणि मनाचा आहे. जिथं काया वाचा मन त्रिवेणीचा संगम झालाय, झाले चिंतने डुल्लती. ते चिंतना डुल्लतात, तुम्ही गातो नाचतो आनंदे. ते व्यवस्थेवर राहत नाही, ते अवस्थेला पोहोचलेले असतात. जिथं अवस्था आहे त्याचं नाव परमार्थ आहे, आणि जिथं व्यवस्था आहे त्याचं नाव संसार आहे. कडक इस्त्रीचे कपडे, माग 1000 लफडी, पण कपडे व्यवस्था आहे. पण जिथं जातीवंत अवस्था आहे, जिथं भेदभाव हा सगळं मावळलेला आहे, फक्त देवच अंतकरणात आहे, अवस्थेला पोहोचले त्याचं नाव सांगितलं. काय वाचा म्हणे झाले चिंतने डुल्लती. ते डुल्लतात नामस्मरणामध्ये, त्यांना संत म्हणा. तिसरं चरण. आणि चौथ्या चरणात महाराज म्हणतात ते संत ज्यांचा हेतू विठ्ठल आहे, ते संत जे नामस्मरण करतात, ते कायेनं वाचेनं मनानं नामस्मरण करून त्या नामस्मरणामध्ये डुल्लतात. त्यांची अवस्था काय होते, निळा म्हणे विरक्त देही. ही अवस्था येण्यासाठी देहावर विरक्त असावं लागतं. जिथं विरक्ती आहे तिथं परमार्थ आहे. जिथं विरक्ती आहे, आसक्ती नाही, जिथं आसक्ती त्याचं नाव संसार, जिथं विरक्ती त्याचं नाव परमार्थ, आणि जिथं विषयाक्त जीवन त्याचं नाव संसार.
म्हणलं या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी का आल्या? निळा म्हणे विरक्त देही, ते देहाला विरक्त आहे. किती विरक्त आहे? आठवची नाही विषयांचा. ज्यांच्या जीवनात विषयांचा आठवू नाही तेच संत अभंगाच्या चारी चरणाचा भावार्थ. कळलं का? पुन्हा एकदा सांगतो. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत, निनती काही टाना टोना तेची संत, नामस्मरणा वाचोनी तेची संत, काया वाचा आणि मने तेची संत, झाले चिंतने डुल्लती तेची संत, न्याय विरक्ती नाही तेची संत, आणि आठवची नाही विषयाचा तेची संत. असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ बघण्याचा प्रयत्न केला. आता राहिलेला भावार्थ आपण पुढे पाहणार आहोत. सेवेसाठी जमलेले सर्व श्रोतेगण, साधू सज्जन मायबाप, आज योगायोग उपस्थिती आमचे आपल्या परिसराचं गोड वारकरी वैभव, ज्यांनी आपला परिसरात परमार्थ रुजवला, पचवला, कमी खर्चामध्ये अनेक लोकांना सहकारून परमार्थ शिकवला. जिथं सप्ताह बंद तिथं सप्ताह चालू केला आणि तो टिकवण्याचं कार्य केलं आमचे पांचाळ महाराज. टाळेवाजा जोरदार जोरदार. साधं भोळं राहणीमान आहे. त्यांनाही धन्यवाद. उपस्थित आमचे मुरदाडे पाटील असेल, आमचे पेटी मास्तरे आहेत, सगळे आमचे सर्व पुरुष मंडळी, आमचे गुरुजी आहेत, हरिभक्तपण आमचे वैजनाथ महाराज आहेत. सॉरी वैजनाथ महाराज हो. आणि मुरदाडे पाटील उभं बी आहे की नाही? सॉरी हा काय विनायक पाटील मेळ लावे. बरं मेळ लावे, मेळ पांगे नाही. आता मेळ बांधवणारेच नाही झाले. तिने बोचरा असल्यामुळे होतं कधी मध्ये वयाच्या मानानं आहे की नाही. मुरदंगाचार्य आमच्या हरिभक्तपर आहे शशिकांत महाराज. टाळ्या वाजा लेकरासाठी. गोड गोड वय कमी पण सर्वांना धन्यवाद देतो. आणि धार्मिक व्हिडिओचे सुद्धा धार्मिक व्हिडिओ जयश्वार धार्मिक व्हिडिओ टाळ्या वाजा त्यासाठी काम सोडून केले महाराजांना, म्हणजे दाखवतात व्हिडिओ टाकतात आहे की नाही. आता ते किती लाईक येतं त्यांना माहीत, पण कीर्तन करताना त्यांचा भाव पहा, परमार्थावरली श्रद्धा. बाकीचे पैशासाठी करत असेल पण त्यांच्या त्या माध्यमातून कीर्तन श्रवण करण्यात येतं, हा त्यांचा भाव आहे. आणि आमचे विनेकरी बाबाही आहेत. देवबाप्पा कोण बसले गेले कोण खाली आहे की. देवबाप्पा आहे, महिला मंडळ आमचे गंगापूरचे. वास्तविक ते मला वाटतं सरला बेटा परिसरातले आहेत आमचे शिवाजी भाऊजी पुणेकर. आणि आपली दिदी दिव्याताई पुणे, बाल कीर्तनकार, सुंदर कीर्तनकार आहे. टाळी वाजत तिच्यासाठी जोरदार. ते सरला बेटावून येतात, गावी गेले, गंगापूरला चालले इकडे ड्युटीला. त्यांनी पाहिलं टेटस, चला बापूच्या कीर्तनाला. फोन केला आणि कसे आले त्यांचं त्यांना माहिती आहे की नाही. आमची भाऊजी नितांत प्रेम करतात माझ्यावर. हो, त्यांनाही धन्यवाद. आणि तुम्ही का वाईट थोडी करता, तुम्ही प्रेमच करता, पण नेमके संपर्कात आले तुम्ही पाहतो आता तुमचं कसं प्रेम आहे काय आहे की होय. आमचे सर्व ज्यांनी आपल्या सप्तास मंदिरासाठी मूर्ती दान दिल्या, असे मातोश्रीच्या पुण्यस्मरणार्थ राजेंद्र भाऊ मोरे टाळेबाजाकडे त्यांच्यासाठी त्यांनाही धन्यवाद. सर अन्नदान देणारे आहे हो. सप्ताह कमिटी राजेंद्र भाऊ मोरे, मला वाटतं कमिटी अध्यक्षच आहे की नाही. आणि उपाध्यक्ष अमोलदादा असेल, सतीशराव असेल. हो, पंढरपूरला गेलते का मागं सप्ताह? फुगडी पाहिली होती तुमची स्टेटसला. आता पुढच्या वर्षी इकडं चालायचं आहे असो. म्हणून गोड वारकरी माणसं आहेत. पलीकडे म्हाडा कॉलनीतून सुद्धा आमच्या भगिनी महिला मंडळ आल्यात, त्यांनाही धन्यवाद. सगळे प्रेम खातर. आता पाऊण तास राहिला, थोडा वेळ सेवा करायची. वाट्यावर बस गेले रवी धन्यवाद. नाही बसा नंबर लावतो मी तुमचा, लावतो. वरगणीवाले पहा ना, आता एवढी वरगणीला बसणारी का रोज? पहा त्याला वाटतं इकडे बसले नाही का बोचऱ्याला, थांब पण इकडे बसतो. बसले बसा भाऊ, आता तुम्ही मोठेचे. नाही ना, बसा नाही तर जाता घरी. बरं वाटलं बरं, नाही तर निघले असे दिले. पण आता मला ऐका, ह्या खालून बसल्या तुम्ही तिकडे बसले, आजचा अनुभव घ्या. बरं का अमोल दादा. पलीकडे बसण्यात आणि इथल्या बसण्यात कीर्तन श्रवण करण्यामध्ये
किती बदल आहे हे आज तुम्ही अनुभवच घ्या. विडाला विडाला ज्यावेळेस निळोबाईला कळलं जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले आणि त्यांनी तुकोराम महाराजला गुरु करायचं देवप्पा आले करून. हो पाहिला गुरुदेवा आहे ना देवप्पा ब्रह्म जानाती ब्रह्मणहा. म्हणून महाराज वैकुंठाला गेले हे निळोबाईला कळलं. गुरु करता आलं नाही. मग निळोबाई देहूर आले. पाहतात नारा महाराजांना विचारलं तुकोबरायचे चिरंजीव महाराज कुठे गेले. महाराज गेले वैकुंठाला. मग आता मी कोणाला गुरु करावं ते मला माहित नाही. पण आता मी गुरु करेल तर तुकोबरायलाच करेल. मला सांगा वैकुंठात गेलेली व्यक्ती परत येते का. तुम्ही झोपले का काय. अरे बचत गट खांद्यावर गेलेला माणूस परत येत का. आणि आलं तर तुम्ही घरात राहता का. शक्यच नाही ना. वैकुंठात जातो तो परत येत नाही आणि जो येतो तो वैकुंठात जातच नाही. पण वैकुंठात गेले ही बातमी कळाली. महाराज म्हणले मी गुरु करीन तर तुकोबरायलाच. उपोषण केलं इंद्रायणीच्या तीरावर. तिने 40 दिवस उपोषण केलं महाराज. देव म्हटले तुकोबराय म्हटले देवा मला जावं लागल. देव म्हटले भागीरथीसाठी गेले. भागीरथीची इच्छा पूर्ण केली. तिची अपेक्षा होती बाबांना घरी यावं आणि माझ्या हातच्यातून कन्या घोगऱ्या काय असेल माझ्या घरी प्रसाद सेवन करावा. तुम्ही गेलात तुकोबराय आले आणि शेवायचा भात वगैरे केला. तुम्हाला माहिती आहे सगळा दृष्टांत मला सांगायचा नाही. आणि मग आता जाता येणार नाही. देव म्हटले आता जाणार नाही. मग तुकोबराय म्हटले अरे ते मरण ना माझा शिष्य. 43 दिवस झाला अन्न पाण्याचा त्याग आहे. देव म्हटले मी जातो. वैकुंठातून देव आले आणि निळोबाला आवाज दिला निळोबा चल मी उठ आलोय. निळोबाने उत्तर दिलं आला सीता जोरदार महाराज. देव म्हटले निळोबा उठ मी आलोय. देव म्हणले कोण तू. म्हणे मी देव. कोणता देव मला ओळखत नाही. अरे माझे तुझे या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्यामुळे. सूर्य माझ्या सत्तेने उगवतोय. चंद्र माझ्या सत्तेने चालतोय आणि या जगातला प्रत्येक व्यक्ती माझ्या सत्तेने घरातून जातोय आणि परत घरात येतोय. ही सत्ता ज्याची झाडाचे पान हाले ज्याची सत्ता राहले हंता मग कोटे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो मी वर्म तो मी देव आहे. निळोबा म्हणले तो देव तू आहे. अरे जे साधू संत हिमालयात जातात सगळ्या लोकांना ते तणे करून खातात तरी तू त्यांच्या स्वप्नात येत नाही आणि तू आला. म्हणे हो. मग आला कस का. मी आला कस का आवडचे. अरे मी तुझं भजनच केलं नाही. तुझं लागे येथे. अरे बोलाविले कोणी आणि तुला बोलवलं नाही तर तू आलाच का. मी तुझं भजन करत नाही. प्रार्थील्या वाचून आला शिका. तुझी प्रार्थना केली नाही मग आला कस काय. जसा आला तसा परत जा. अरे मी देव म्हणे असतील देव. देव असला तरी मी तुला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. अरे असतील देव तुला ओळखत नाही. जसा आला तसा परत जा. हे अधिकार फक्त संताच आहे. बरोबर. आपल्याला घरातून बायकून काढून त्याला घरी जायला 15 वेळा विचार करावा लागतो. जाऊ का नाही. राग शांत झाला का नाही. बाई अशांत बाई असू द्या पण ती शांत झाली का नाही याचा त्याला विचार करावा लागतो. शांताबाई असली तरी देवाला परत काढून दिलं. जा नाही ओळखत. निळा म्हणे आणि नोळखोची देवा. हे काय बोचरे महाराजचे शब्द नाहीये. हे स्वतः निळवण्याचे शब्द आहे का. तो कयाचा धावा करीत असो. मी धावा करतोय ते माझ्या तुकोबरायचा. तुला बोलवलं नाही कस काय आला.
चल चालता हो. देवानं जशी खाली मान घातली तशी वर पाहिलंच नाही. जसा गेला तर आज झुकणे आला. आपण म्हणतो आम्ही एवढी भक्ती करतो, देव येत काऊन नाही? अरे तू नळोबराई सारखा बोलवतच नाही. देव जेवत नाही, जेवतो, पण शबरी माते सारखे बोर आपण खाऊ घालत नाही. आपल्या घरीही देव जन्माला येईल, पण त्यासाठी कौशल्य व्हावं लागतं, त्याच्यासाठी देवकी व्हावं लागतं, त्यासाठी यशोदा माता व्हावं लागतं. तेव्हा देव तुमच्या घरी जन्माला येईल. नाही नाही नाही, देव गेले परत. आणि खरे महाराज पुढेही बिना बोलवल्याचं खराडकर गुरुजी जाऊ. काही ठिकाणी असे आमंत्रणाशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण असले तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहू नये. आजचं कीर्तन आहे, आजचं ठिकाण. इथं आमंत्रणाची वाट. हे का खराडकर गुरुजीच्या पोरीचं लग्न आहे का? आम्हाला बोलवलंच नाही, घरीच मग. इथं पुण्य लागतं, पुण्य. पुण्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. तो का म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नाही. टाळी वाजवा गुरुजीसाठी जोरदार. सगळ्याशी येथे आहे अधिकार. इथं बोलवण्याची वाट पाहायची. कीर्तनकार असला तरी नाही. माय पाळले कीर्तन चालू म्हणून पत्रिकेला नाही, तू घरीच मग. तू एवढं पुण्य नाही तू इथे येण्यासाठी. महाराज आपले लोक सुद्धा मानापानाचा विचार करायला लागले, हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. नाही नाही, अरे महाराज म्हणले तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण व्हावे निघावया. इथं पाचारणाची गरज पाहू वाट पाहू नाही, तरी देवाला परत केलं. देव वैकुंठात गेलं. तू कोरा म्हटले तुमचं शिष्य तर अवघडच आहे. मला म्हणतोय कोण देव, कसला देव? अरे तुझं भजन केलं नाही, परत जा, खाली मान घालून आलो दे तुकोबा. मग आता तुम्हाला जावं लागतं. वैकुंठातून तुकोबराय आले, म्हटले निळोबा उघड डोळे मी आलोय. आणि तुकोबरायचा ओळखीचा आवाज ओळखला. आणि ज्या कीर्तनात तुकोबरायच्या कीर्तनात ताल घेऊन भरायचो ते तुकोबरायचा आवाज आहे. आणि ओळखीचा आवाज पाहिल्यावर डोळे उघडले आणि मागे फिरून पाहता तर तुकोबराय दिसले. श्री संताचे माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत, हातातली काठी सोडावा. आणि ती काठी जसा विचार करत नाही कोणत्या दिशेला पाडावा, तसा साष्टांग नमस्कार घातला आणि कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. महाराज इच्छा भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. भाग्यवाने मला अनुग्रह न देता गेले. माझी श्रद्धा तुमच्यावर आहे आणि तुम्ही अनुग्रह मला दिला नाही, मला अनुग्रह द्या. मग तो तुकोबराने हात ठेवला डोक्यावर. हात ठेविला मस्तकी, कृपा करुणी केले सुखी. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले. मला सांगायचा मुद्दा एवढाच. तुकोबरायला गुरु करण्याची इच्छा होती. वैकुंठाला गेलेले तुकोबराय परत बोलवले नव्हे, देवाला परत पाठवून आपल्या गुरुला बोलवलं आणि अनुग्रह घेण्याची क्रांती जगात केली असेल तर आमच्या निळोबा महाराजांनी. एवढी गुरुवर निष्ठा आणि हीच निष्ठा लागते. आता निष्ठा राहिलेली, निष्ठा निष्ठीच चालू झाली. आता कीर्तनकार शिष्य गुरुचं नाव कीर्तनात घ्यायना, लाजा वाटायला लागल्या. लाजा मग आम्ही कोणच गेलो नाही, आळंदीत शिकलो. घरी पण कोचिंग क्लासेस लावले का तो? घरी शिकला कुठं तू? दुर्दैव आहे गुरुजी. बरेच कीर्तनकार या स्टेजून आपल्या गुरुचं नाव घेत नाही. मी ते एक वेळेला सांगेल, नका देवाचं पूजन करू, नका देवाची भक्ती करू, गुरुची सेवा करा. महाराज हा देवाकडे जायचं काम नाही. सुखी तो सुखे
अभंगाची पार्श्वभूमिका इथपर्यंत आली. ज्यांना वैकुंठातून गुरुला बोलवलं देवाला परत पाठवलं त्यांनी ओळखायचा आजचा अभंग आहे. आणि एवढी गुरुनिष्ठा आणि अशी गुरुनिष्ठा असेल ना महाराज त्याचा परमार्थ फलद्रूप झाला बा बेडाला बेडाला. आणि त्याबरोबर आजच्या अभंगातून संतांचं लक्षण सांगतात. काय सांगतात? महाराज संत जगाला कळले नाही आणि कळले असते हा अभंग तयार झाला नसता. महाराज म्हणले तेची संत चकार वापरला. आता या चकाराची व्यावृत्ती निवृत्तीचा विचार करायला आपल्याला वेळ फार कमी. मग थोड्या वेळात चिंतन बघू आपण. महाराज म्हणाले त्यांना संत म्हणा कारण आज समाजाला संत कळत. एका वेळेला देव म्हटले माझी पूजन करू नका देव सारावे परते संत पूजावे आरते. आणि जे संताचं पूजन करतोय देव त्याच्या घरी येतोय पण जो संतांना बाजूला करतोय आणि देवाची भक्ती करतोय हो देव त्याच्यावर रुष्ट होतो. आपल्याला देवाकडे जायचं तर संताकडे जावं लागेल. एखादी आई आणि त्या मातोश्रीचा मुलगा आहे हा माझ्यासारखा समजा गॅरंटेड कलर गेला तर पैसे परत एवढा आपला गोरा पान कलर आहे की नाही. असंच काळा बियांद्रा कपडे रंगाचा आणि सगळी झोपेतून उठू द्या आणि त्याला गल्लीत सोडू द्या आणि त्याच्या त्रिवेणीचा संगम होईल असू द्या. हा डोळ्यातल्या यमुना नाकातल्या पिवळे पिवळे लेखणी तोंडातली लाल त्रिवेणी संगम असा गल्लीत सोडा. कोण घेईन त्याला? शांताबाई रंगूबाई ठकोबाई घे वय तिकडं. ते आपल्या बापाकडे गेलं तर पप्पा ते तर व्हायचं आहे इकडं कोणाकडं आईकडं वय इकडं नको येऊ कहून घाणीनं भरलेलं आहे. तसे आपण प्रपंचातले लेकर आहे आपण सुद्धा घाणीनं भरलो. काम क्रोध लोभ षड्विकाराने भरलेले लेकर आहेत आपण. आणि ते महाराज मग आईकडे जातं. आई म्हणते कोणीच मला घेणं. आईला म्हणतं ते पप्पा घेणा गल्लीतली शांताबाई घेणा निर्मला घेणा. तिच्या पूर्ण आगाला बुरा आला निर्मला पण ती यायला घेणा. नावले आवड नाव सुलोचना पाती मुंबई पुन्हा भितडकलं पतींची लबी मागती शांती भांडाची कुणकुण भांडण आणती इथली सोडून. आणि ते कोणीच घेत नाही. ते आई मला कोणीच घ्यायना. मग आईला कळतंय घाणीनं भरलेले. आई त्यांनी ते स्नान घालते स्नान घालून गणटिळा वगैरे लावते कपाळाला आपल्या डोळ्याला काजळ लावते गालावर काजळाचा टिपका देते कहून याला नजर होऊ नये. आता माझ्यासारखा गॅरंटेड कलरचा त्याला कसली नजर होईल. आमच्या घरची डीपी आमच्या घरची एकदम म्हणे पायात दोरा बांधा काळा. म्हणलं कोण म्हणून तुम्हाला नजर होईल. म्हणलं मीच काळा दोरा आहे ना. नजरेचं कामच नाही. मला घेऊन नजर पडून जाईल मला काय नजर होईल. पण आईची भावना इथं भूक काजळ लावते आणि मग गल्लीत सोडती. मग ठकूबाई रंगूबाई सकूबाई कोणी घेतय. मग ते पप्पा जातं पप्पा त्यांचं पप्पा चल नाही नाही आता कसं येईन मी. मला सांगा आता नम्र लागते त्याला घ्यायला. तो नम्र लागले ते घाणीनं भरलं होतं. आईनं स्नान घातलं त्याला सुचिरभूत केलं. आता नंबर लागलाय. मग पहिलं गल्लीत आलं नाही का? आलं पण काय घेतलं नाही. तसं घाणीनं भरलेलं आहे तसं आपण संसाराच्या घाणीनं भरलेलं आहे. मग आपल्याला सुद्धा देव स्वीकारत नाही का? आपण घाणीनं भरलेलं आहे. मग आपल्याला सुचिरभूत व्हायचं तर आपल्या अगोदर संताकडे जावं लागेल आणि संताकडे गेले महाराज संताकडे गेलं तर संत आपल्याला सुचिरभूत करतात. आणि त्यांनी एकदा दिव्य दृष्टी टाकली कृपा कटाक्ष निहाळले आपली पदी पैसविले महाराज. संत सुचिरभूत करतात. मग देवाकडे जायचं काम नाही. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. हा निवृत्ती तो हात धरी सोपाना तो हात धरी. निवृत्तराय कडेवर ज्ञानोबराय ह्या कडेवर का
ती संताकडे गेले. म्हणून अगोदर हरिप्राप्तीशी उपाय धरावे. कोण म्हणले बायकोचे ते पाय, संताचे पाय, प्रपंचाचे नाही. संताचे पाय धराल. महाराने प्रमाण दिले, संत विना प्राप्ती नाही आयुष्य. वेद, अरे वेदानं सांगितलं. वेद आमचा हायकोर्ट आहे संप्रदायातलं, हायकोर्ट. त्याने सांगितलं देव संताशिवाय देव प्राप्त होणारच नाही. जा कोणत्याही भावनेतून, मग भलते या भावे शरण जाता भेटी, कोणत्या भावनेतून जा. एकदा आमच्या पण संताकडे जा. वाक्य बोलू का? आवडलं तर टाळे वाजवा. जीवानं संताकडे जावं. हो, गटारानं गंगेत जावं. नव्हे नव्हे उसानं गव्हाने जावं. आणि परिसानं आपलं लोखंडानं परिसाकडे जावं. परीस लोखंडाकडे गेला तर त्याचं सोनं होईल. आपलं लोखंड परिसाकडे गेलं त्याचं सोनं होईल. गटार गंगेत गेलं त्याचं तीर्थ होईल. ऊस गव्हानेत गेला अरे त्याची साखर होईल. आणि जीव संताकडे गेला तर त्याचं कल्याण होईल. ज्यांचे रिकामी झालेले यार देते काय करायचं? संताकडे जाऊन तो मत झाल्याशिवाय राहणार नाही. जीव म्हणला नाही संताकडे जाणार तो कल्याण होणार नाही. ऊस म्हणला मी गव्हाने जाणार नाही तो या खत झाल्याशिवाय. गटार म्हणला मी गंगेत जाणार नाही तो तीर्थ होणार नाही पण दुर्गंधी सुटल्याशिवाय. लोखंड म्हणलं मी परिसाकडे जाणार नाही तो सोनं होणार नाही पण माती झाल्याशिवाय. तसा जीव संताकडनं गेला तर वाटोळ जीवाचाही संताचं नाही. संत कळत नाही, नाही कळत मला म्हणते की संत कळत नाही बा. एक वेळेस काय झालं तुम्ही नाही ऐकलेला दृष्टांत सांगतो मी. संताकडे जा. मग कोणत्याही भावनेतून जा. एक संत परिक्रमेला गेले, नर्मदा परिक्रमा. आणि जात असताना गुरुजी एका ते पाखर धरणार त्याला काय म्हणतात? हा हा काय पारधी आहे की पारधी आहे की पारधी भाषे पारधी पारधी. हा ते पारध्याची झोपडी लागली. आणि गुरु महाराज चालले नर्मदा परिक्रमेला. आणि रात्रीची वेळ झाली, पोटामध्ये अन्न नाही पण उपवास होता. आणि गेले पारधी दादा अरे मला विश्रांतीला ठिकाण मिळेल का? विश्रांतीला जागा मिळेल? म्हणून महाराज तुम्ही घरी आले. दसरा दिवाळी तोची आमास सगळे हरिजन भेटतील. आज दसरा आज दिवाळी या. साष्टांग नमस्कार केला मध्ये महाराज महाराज सांगा काय जेवण करू? म्हणे मला उपवास आहे, जेवायचं काम नाही. सकाळी सूर्य उगवला की मी निघून जाईल क्रांत काळामध्ये. बरं ठीक आहे पण महाराज विनू माझ्या गरीबाच्या घरातून पारधी म्हणतोय. अरे पुढच्या वेळेस आलं की तुझ्या घरीच येऊन जेवण. शब्द दिला. महाराज गेले. दुसऱ्या वेळेस परिक्रमेला त्याच रस्त्याने आले. पारध्यानं पाहिलं, महाराज आले. महाराजांनी पाहिलं पारध्याची झोपडी आहे. माणसानं अशा घरी जावं टाळावर टाळ असेल अशात किंमत नाही. पण कितीही बंगला मोठा असेल आणि त्या घरात प्रेम नावाची वस्तू नसेल तर त्या घराचा दरवाजा सुद्धा ओलांडू नये. दरवाजा आणि एखादी झोपडी असू द्या आणि त्याच्या घरात बसायला नसू द्या. नसेल सोपा अरे नसेल घोंगडी नसेल चादर याच्या पुढे बोलतो नसेल चटई. त्याच्या घरात दरवाजातलं पोतच असेल पण आपल्याला पाहिल्यावर ते पोत घेऊन 10 जागी 4 जागेवर टाकत असेल आणि आदरानं बसा म्हणत असेल. तो परिस्थितीने श्रीमंत नसेल पण त्याच्यासारखा अंतकरणाने श्रीमंत या जगात कोणी नाही. या जगात कोणी अंतकरणाने श्रीमंत. महाराजांनी पाहिलं पारध्याची झोपडी आली. शब्द दिला होता मी येईल आणि आले. महाराज आले, स्वागत केलं. सांगा महाराज मुक्काम करणार? हो मुक्काम करणार. म्हणे ठीक आहे आता म्हणे फराळ करून आलोय. सकाळी जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. म्हणे मी पण जाणार नाही. कारण गुरुजी आज तुम्हाला खोटं सांगत नाही. नारदाच्या गादीवर आहे अमोलदादा. सकाळचा आज पोटात अन्नाचं कण नाही बरं का. म्हणून मी गरम पाणी करून तुम्हाला सांगितलं. 7 वाजता साहेबांची आई गेल्यात आम्ही खालीच होतो. 3, 3:30, 4ला मोहीत झाली. आणि जसं लोक बसवायला गेलो तर असंच परत आलो. काहीच नाही अजून पोटात. म्हणून तरी सुद्धा तुमची कमतरता होऊ देणार त्याची शक्ती. मी उपवास सोडलाय सकाळी जेवून जाईल. म्हणे महाराज ठीक आहे. सकाळ उजडली. महाराज सांगा काय पक्वान भोजन करू? इच्छा भोजन सांगायला इच्छा भोजन म्हणतात. बरं आता इच्छा भोजन मागणारा मागत नाही, देणारा देणार नाही. सांगा काय इच्छा भोजन आहे? मी तुमचं पूर्ण करतोय. जी इच्छा असेल ते भोजन देतो पण पक्षी कोणता लागतो एवढं सांगा. पारधी म्हणल्यावर गुलाबजाम थोडी असं. हा पक्षी मारायचा धंदा त्याचा. सांगा पक्षी कोणता लागतोय? पारध्यानं पाहिलं अरे पारधी भोळा
पण अंतकरणात प्रेम भाव जिव्हाळाय. म्हणे देणार पारधी पक्षी? म्हणे हो, मागा जो पक्षी मागतात तो पक्षी मी देईन. संतावर विश्वास. आणि म्हणे एक काम कर, असं पक्षी दे की ज्या पक्षाच्या कमराला आपलं पितांबर असेल, डोक्यावर मोराचा पिसारा असेल आणि जगाच्या सौंदर्याचं सुख त्या पक्षाच्या चेहऱ्यावर असेल, तो पक्षी मला आणून दे. पक्षी एका देवे देवे देव. महाराज ठीक आहे, हा पक्षी आणून देतो. जसं दर्शन घेतला, पारधी निघाला, वनात गेला. भेटल देवा पक्षी? खरडकर देवा भेटल? नाही भेटणार. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, महाराज उपाशी तुळतुळ करतोय. देवा, अरे कधी पक्षी भेटेल? कधी माझ्या गुरुची, कधी या संताची इच्छा पूर्ण होईल आणि माझ्या घरून संत उपाशी जाता कामा नाही. आणि संत जर उपाशी जाईल तर हा व्यक्ती त्या संताला चेहरा दाखवणार नाही. 5 दिवस झाले, 6वा दिवस उजडला, 7वा दिवस उजडला. महाराज उपाशी आहे. महाराजला शब्द दिला, महाराज मी येईपर्यंत दरवाजा ओलांडू नका माझ्या झोपडीचा. महाराज म्हणले जा, फक्त असा पक्षी आण ज्याच्या कमरेला पितांबर आहे, डोक्याला कमरेला खोवलेली बासरी आहे, डोक्याला मोराचा पिसारा आहे आणि जगाचं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यावर असा पक्षी घेऊन आणतो. महाराज 7वा दिवस उजडला. सांगितलं, महाराज मी पक्षी आणू शकत नाही, पक्षी भेटत नाहीये आणि मी माझा चेहरा तुम्हाला दाखवणार नाहीये. शरण रचलं महाराज, शरण. मी आता परत जाणार नाही. शरण रचले आणि सांगलं, ईश्वरा, अरे माझी दयामय येत असेल, माझ्या गुरुनिष्ठेची दया येत असेल आणि माझ्या घरून एक महात्मा उपाशी जाऊ नये. माझी सत्व परीक्षा फार घेतली, 7वा दिवस आहे देवा, पण माझ्या घरून संत उपाशी जाता कामा नये. तर मी आता चिताग्नी पेटतोय, 3 प्रदक्षिणा या चिताग्नीला मारेल आणि जर नाही 3 प्रदक्षिणा मारेपर्यंत पक्षी भेटला तर स्वतःला या चितेवर समर्पण करेल. प्रदक्षिणा चिताग्नी रचला. दन चिताग्नी पेटायला लागला. पहिली प्रदक्षिणा मारली, 2री प्रदक्षिणा पूर्ण झाली, 3री प्रदक्षिणा सुरुवात झाली आणि तो चितेवर देवाने विचार केला, हा उडी मारणारच आहे. पारधी भोळा आहे पण भाव प्रेम जिव्हाळ्यानं युक्त आहे, संतावर त्याचा विश्वास आहे. देवानंच त्या पक्षाचं रूप धारण केलं आणि पारध्याच्या खांद्यावर बसला. जाणवलंय काहीतरी, खांद्यावर बसलो, हाताने हात केला, पटकन धरलंय महाराज. आंधळाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, त्याला जसा आनंद व्हावा, आनंद झाला. पक्षी समोर घेतला, हा कमरेला पितांबर आहे, डोक्याला मोराचा पिसारा आहे आणि जगाचं सौंदर्य पक्षाच्या चेहऱ्यावर आहे. सांगितलं, खरी पक्षा आज भेटला, 7वा दिवस आहे, पहिल्या दिवशी का भेटला नाही? माझे गुरु महाराज आहे का नाही? दुसऱ्या दिवशी भेटला नाही आणि का भेटला नाही? बुक्का मारायचा त्याला. कोणला? झोपले का काय? देवाला. पहिल्या दिवशी कोण भेटला नाही, दणकन बुक्का मारायचा. दुसऱ्या दिवशी कोण आला नाही, पुन्हा मारायचा. आणि मारलं त्याला कशात टाकलं? कोण म्हणलं बोलणीमध्ये? जाळ्यात पक्षी टाकला, पाठीवर टाकला, हातात घेतला, घरापर्यंत येईपर्यंत मारित त्याचा. पहिल्या दिवशी कोण सापडला नाही. माझे महाराज उपस्थित त्यामुळं आज 7 दिवस झाले, त्यांनी अन्न पाणी त्याग केलेला आहे, पुन्हा मारायचा. मारीत घरापाशी आणला आणि साधून पाहिलं, पारधी आला पण पक्षी आणला असेल का? पक्षी महाराजांपुढे केला. महाराज हाच का तो पक्षी? महाराजांनी त्या पक्षाकडे पाहिलं आणि त्या पारध्याला साष्टांग नमस्कार घातला. पारध्या, अरे इतकं जीवन गेले, माझ्या स्वप्नात तो परमात्मा आला नाही आणि तो तुला भेटलाय. देवाला नमस्कार केला, देवा माझा पारधी भोळा आहे, पण काही चुकला असेल तर माफ कर. देव म्हणले, मला गुत्ती मारीतच आणलं त्याला. हो, मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, ज्या साधूला देवाचं दर्शन झालं नाही पण त्या साधू त्यानं विश्वास ठेवला, कोणत्या भावनेतून कोयना ठेवला, पण साधूला दर्शन त्या पारध्यामुळं देवाचं झालं. म्हणून संताकडे जा, कोणत्या भावनेतून जा, भलं ते या भावी जा संताकडे. महाराज संताकडे जायचं सांगता, पण ते संत कशी आहेत, आम्हाला भेटतील का? महाराजचा संत भेटणं सोपं नाही, पण ते संत कसे आहे, आभटाचं पहिलं चरण.
बाबा टाळी वाजायचा जोरदार गुरुसाठी. महाराज म्हणले तुम्ही म्हणले संत कळजा, पण ते संत कळल का? महाराज म्हणले नाही कळणार, पण कळल. कोणते? तेची संत, तेची संत. संत तेथे दाना लागे, दया क्षमा दाने आम्ही, दया क्षमा दाने आम्ही, दया क्षमा दाने आम्ही. संत तेथे दाना लागे, दया क्षमा दाने आम्ही, दया क्षमा दाने आम्ही, दया क्षमा दाने आम्ही. महाराज म्हणले तेची संत, तेची संत. कोण? संत तोची जाना जगी. अरे जगात तोच संत आहे. दया क्षमा ज्याचे अंगी. आता कोणाच्या अंगी दया आहे? दया हे भांडवल संता, संताचं भांडवल दया आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. अरे तिथंच देव राहतोय जिथं दया क्षमा आणि शांती आहे. शांताबाई नावाची शांती नाही, जातीवंत शांतता. किती शांतता? महाराज म्हणले अरे धर्तरीप्रमाणे शांतता असावी. हो, धर्तरी किती शांतता आहे. मग त्यांना संत म्हणा ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा. नाही कळत संत. अरे आम्हा तुम्हाला कळेल याच्यात नवल नाही. सीता मातेला लक्ष्मणासारखा संत कळाला नाही. अरे लक्ष्मणाला हाकलून दिलं पंचवटीतून. हरण आलं, हरणाचं सोन्याचं हरण म्हणून रामाला पाठवलं. राम गेले, सांगितलं लक्ष्मणाचं रक्षण कर. लक्ष्मण थांबले आणि तिकून बाण मारला. हा त्या माम याने आपलं रूप प्रगट केलंय हरणाचं आणि आवाज दिला लक्ष्मणा धाव. आवाज सीता मातेला आला. लक्ष्मण भाऊजीचा मालक संकटात आहे. लक्ष्मण म्हटले मी जाणार नाही. म्हणे तुम्हाला जावं लागतंय. मी जाणार नाही. म्हणे मला माहितीये तुम्ही का जात नाही. माझ्या रामाचं तिकडं बरं वाईट झालं तर तुमची वाईट नजर माझ्यावर आहे. हे सीतेचे शब्द आहे. तुम्हाला वाटतं 14 वर्ष तुम्ही वनात आहे, 13 वर्षे आता तुमची पत्नी घरी राहत येत आहे. तुम्ही वनात आहे आणि मनातला काम पूर्ण करण्यासाठी वाईट नजरेनं माझ्याकडे पाहताय म्हणून तुम्ही जात नाही. लक्ष्मणाला वाटलं कानानं वाईट ऐकण्यापेक्षा इथून गेलेलं बरं. हे चांगल्या सज्जनाचं लक्षण आहे. कानानं वाईट ऐकू नये, डोळ्यानं वाईट पाहू नये, मनानं वाईट चिंतू नये. त्याच्या जीवनात कधीच वाईट प्रसंग येणार नाही. लक्ष्मण गेले पण मातोश्री काम करा. मी रेषा मारतो ही रेषा ओलांडू नका. ठीक आहे. लक्ष्मण गेला. इकडे रावण संताचं रूप घेऊन डुप्लिकेट खरा होता का खोटा होता? रावण संत तुम्हाला सारखा थोडी होता. नाव मारुती शेरी उद्बत्ती सरमडलेलं वगैरे नाही थोडी होता तो. मग वजनच पडत नाही अमोल. हो ना, खरंच ना. आता बरेच जण म्हणे असं नाही सरमडलेलं वगैरे कोण आणलं रे? वजनच पडत नाही पांचाळ बाबा. हो ना. हा, लोकांना महाराज असा पाहिजे. हो, 4 व्हीलर ज्याच्याकडे गाडी, मोठी गाडी, मोठी ढेरी, लंबी लंबी दाढी, मोठा महाराज. आपल्याकडे गाडी नाही, बॉडी तर नाहीची म्हणून दाढी सुरू केली. नाही स्वरात तर जोरात काहीतरी लागेल ना. हो ना. आणि दुसरी गोष्ट मग कलरचं तर लईच आवड झालं. पाठी मग मी आमच्या आईला म्हणलं करे आई मी एवढा काळा म्हणजे मला आलो म्हणतोय त्या मग काळ्या म्हणजे ना दादा हसले तुम्ही बोलाय का? अरे हा ना किती बरं. तर याच्यात काही बदल होईल का कलर मध्ये? पाठी मग एकदा मग लग्न झालं डबल करी त्या काय एकालाच उंदळलो ना. लय अवघड आहे. लग्न झालं मी सासरवाडीत गेलो. लोक हसतात देवा. आणि सत्यनारायण गेलो साले मेवणे म्हणजे नाव घ्या नाव. मला म्हणलं आपल्याला नाही बरा म्हणे घ्या ना नाव. म्हणलं घ्या. हा मी म्हणलं जनार्दन ज्ञानेश्वर पोच रे. जेवणे असलं नाही
आता गुरुजी आपल्याला कायचं नाव येतं ते नाव याच्याकडे बचत गट का असं नाव घेते ह्या लग्नाच्या अगोदर पुस्तक. आता तर मोबाईल निघाला, टिंबांचे नाव घेते. मग ते टिंबच कळले नाही लय दिवस. पाठीमाग लहानपणी मी शाळा जायचो, मग मोठं झाल्यावर थोडी जाते, लहानपणी जाते. पण रविवार शनिवार आपला बिझनेस होता अमोलराजे. कोणता? धड्याना कापूस यासाला जायचा. आणि कोळी मग करतो मीच. आम्ही त्याला सुईचे होतो का? आणि सुईचे पोर याच्यात येत असतात का? सुईचे लय पण शेतात कापूस याचा जायचो, एका पाट्यात आम्ही एका पाट्यात मुली. पण आपला कापूस अमोलराजे नंबर एकच. कधीच नंबर दुसरा आला नाही. टोळी मुकरदम होतो ना, दुसरा नंबर कधीच नाही. कारण आपला कापूस येत नाही, इमानदारीचा होता. गुरुजी कधीच बेमानकी केली नाही ना, आपल्याला बेमानकी कधी आवडली नाही. अजिबात कधी आपल्याला शिवलीच नाही ती. जमतच नव्हतं आपल्याला. फक्त बदल एवढा होता, पोराच्या कापूस याच नाही तर आपल्यात बदल होता. पोरं कापूस याचाला गेले की मी ओटी टाकायला जायचो. तुम्हाला काय झालं? तुम्ही मॅच पार्टीच्या आणि पोराच्या बोधातला कापूस माय बोधात टाकायचो. पोर ओटी टाकायला आले की मी याचा जायचो. इतकी इमानदारी, बेमानकी कधीच नाही. शिवलीच नाही आपल्याला, ती जमलंच नाही ना टोळी मुकरदम असल्यामुळं. आणि त्यामुळं तेव्हा मी काय करत होते, ऐकतो कुणीकडे पुरीचं काय चालू टिंबाचे नाव घेते. आणि टिंब काय मला मिळत नाही ना. आमच्या डीपीला विचारलं एक दिवस, डीपी घरची, अरे ह्या डीप्या लय अवघड, ह्या अमोलराजे ह्या बरे तो लय बरे यायचं. फक्त एकच काम मंत्र, यायचं डिऊ जाऊ द्यायचा नाही. हे सगळं डिऊ गेला घर अंधारातच, ना गॅस ना चूल कडी बघ. याला डिपे म्हणल्यावर लय असले. तुम्ही घरातले मीटर शेंगदाणे आणा, बाजार आणा, का होतो माणूस का ना. सगळं आणाच काम घरात लई पुरवच काम कोणाचं आहे? मीटर. आणि आपले पोर त्यातले वायर शिंगल येतो बरोबर. एकदा का सावधान झालं, डबल वायर झालं, स्पार्किंग झाली की डीपीचं मीटरचं धुकनच बैक तू वृद्धाश्रम हा ना. आणि ते लग्न झालं गेलो मी. ते नाव घ्या म्हटलं, मला येत बाबा नाव घ्या. मी म्हणलं आमच्या डीपी मध्ये घे रे नाव. तीन म्हणे घेते. मी म्हणलं आता आपण महाराज कीर्तन काय रे चांगलं नाव घे. हा मला घे, मायवरचं तू घे, तू घे. ऐकू नवीन ऐका वाटतं. कान गेला. 3 नाव घेतलं. मी म्हणलं आपण महाराज कीर्तन कार्य चांगलं नाव घेईन. 3 नाव घेतलं. केंद्र 16 केंद्र पदरात पडलं काळं बेंद्र. मला घरची हसतेदारची असते, तुम्ही का कमी हसायला लावला काय? बचत गट हा ना. आपली तब्येत नाही. रावण कमाई सारखं थोडी दिसत होता. हे आबूच्या गबू उंच होता महाराज इपार. आणि रूप प्रगत झाला. माते दीक्षा देही पळत जाणार पण भडागणे पेटला. आणि त्या लक्ष्मण रेषेवरती 10 फूट मागं पडला. आम पडल्याबरोबर महाराज त्यांना ओळखलं. आणि आता आपल्याला ही रेषा जाऊ देणार नाही. भिक्षा मागितली. मातोश्री बाहेर मला भिक्षा द्या. बाहेर आली सीता. खरा संत दूर केला, डुप्लिकेटाला जवळ केलं. सीता बाहेर आली. रावण रूप प्रगट घेतलं, उचलली सीता निघून गेला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत घ्या. डुप्लिकेटाला जवळ केलं आणि खऱ्या संताला दूर केल्याचा परिणाम वियोग घडला सीता देवी. हो, सीतेला जर दुःख भोगावं लागलं, आम्ही कोणत्या झाडाचे पान आहे बा? विठला विठला. त्याची संत त्याची नाही का संत. आणि ज्या माणसाबरोबर आपण राहतोय तो माणूस कळायला तयार नाही. राजा हो संत लिहिला आमची व्याख्या नाही कळत. घरात नवऱ्याला पत्नी कळायला तयार नाही आणि पत्नीला पती कळायला तयार नाही. सुनेला सासू सासरी कळायला तयार नाही. आणि ज्याच्या संग राहतो ते माणसं आपल्याला कळायला तयार नाही. आजपर्यंत धोके दिले असेल तर मात्र मित्राने दिले, दूध पर केले नाही मला नाही कळत. संत कळणं फार दूरची व्याख्या आहे. हो, आपले संघ कोण राहतो हे कळ ना. संत लांबची गोष्ट आहे. मग संत त्यांना म्हणा त्याची संत कोण? ज्यांचा हेत
तेची संत कोण ज्यांचा हे परमात्मा आहे. अरे हेतू शुद्ध असला पाहिजे. परमार्थात क्रिया वाईट असली तरी चालेल पण हेतू शुद्ध असावा. आणि जिथे हेतू शुद्ध नाही त्याची क्रिया किती चांगली असली तर काही कामाची लय हेतू चांगला पाहिजे मला परमार्थात. जिथे हेतू शुद्ध नाही तिथं परमार्थ नाही आणि जिथं हेतू शुद्ध आहे तिथं परमार्थ आहे. ज्यांचा हेत विठ्ठले. एका वेळेला परमार्थात क्रिया वाईट असली तरी चालेल पण हेतू कसा असावा. शुद्ध जाता भावा झाला गुरु नाही देव झाला. गुरु नाही देव झाला. गुरु नाही देव झाला. शुद्ध जाता भावा झाला गुरु नाही देव झाला. गुरु नाही देव झाला. गुरु नाही देव झाला. टाळी वाजव गुरुसाठी जोरदार. भाव महत्वाचा आहे. हेतू भाव म्हणजे हेतू आणि हेतू म्हणजे भगवान परमात्मा म्हणजे शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी त्याला देव नाही महाराज. सुखी येतो घरा नारायण. हेतू शुद्ध. कृती वाईट असू दे एका वेळेला. तुम्हाला दिसत असेल कृती वाईट पण हेतू शुद्ध पाहिजे. कृती किती वाईट असली तरी चालेल. पहा एक वेळेला स्वामी विवेकानंद शिकागोच्या परिषदेला गेले गुरुजी. आणखी हेतू शुद्ध कृती वाईट असली तरी चालेल. शिकागोच्या परिषदेला गेले आणि असलं भाषण केलं. माझ्या बंधू आणि भगिनींनो एवढं म्हटलं लोकांच्या टाळ्या झाल्या महाराज. ते चेहरा का बोचरे महाराजचा थोडी होता. तीव्र वैरोती नाही मेरी सुरतही वैशी फोडीली गोवरीन तैशी दिशी तोंडावरी. प्रपंचाचं तेज आपल्या चेहऱ्यावर आणि त्यांचं ब्रह्मचर्याचं तेज होतं. सगळ्या जगाचा आनंद जस काही विवेकानंदाच्या चेहऱ्यावर होता. भाषण केलंय लोकांनी टाळ्या वाजल्या आणि तेवढ्यातून एक स्त्री समोर आली. कृती वाईट असली तरी चालन हेतू शुद्ध पाहिजे. महाराज माझा प्रश्न आहे म्हणे विचारा. पूर्ण करतात म्हणे योग्य असलं तर करेल. म्हणे महाराज माझी अपेक्षा आहे तुम्ही माझ्याशी लग्न करावं. कृती कशी आहे वाईट आहे. माऊली विवेकानंद म्हटले अगं मला जर तुझ्याशी लग्न करायचं असतं मी संन्यासी राहिलो नसतो. मी संन्यासी महात्मा आहे ब्रह्मचारी आहे. जसं आईच्या पोटून जन्म झाला दीक्षा घेतली तसा स्त्रीला परीक्षा नाही. स्वप्नात माझ्या स्त्री नाही आणि तुझ्याशी लग्न करावं. म्हणजे महाराज माझी इच्छा आहे. तुम्हाला वाटत असेल मी वाईट भावनेने बोलते तुम्हाला वाईट दिसेल पण माझा हेतू शुद्ध आहे. महाराज तुम्ही माझ्याशी लग्न का करावं याच्या करता करावं. काय सुंदर बोललात. काय तेजस्वी आहेत. काय भव्य वस्त्र अंगावर आहे. असा राजबिंटा मुलगा त्या मातेच्या पोटी जन्माला असा असेल नमन आहे माझं त्या मातेला. त्या मातोश्रीची उद्गार्या. पण महाराज एवढं सुंदर आहात एवढं सुंदर आहात तुमच्याकडे पाहत राहावा. तुमचं बोलणं सुंदर तुमचं चालणं सुंदर तुमचं असणं सुंदर तुमचं वागणं सुंदर नव्हे. तुमचा जन्म सुद्धा सुंदर मातेच्या पोटी झाला. म्हणून मला वाटतं तुम्ही माझ्याशी लग्न केलं म्हणजे तुमचा सारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला येईल म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करा. कामभावनेसाठी नाही वाईट विचारासाठी नाही पाप करण्यासाठी नाही तर तुमच्यासारखा हिरा माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करा. ही क्रिया वाईट आहे हेतू शुद्ध आहे तिचा. म्हणून मला कृती वाईट असली तरी चालेल पण हेतू तिथं शुद्ध असावा. विठ्ठल असलं क्रिया वाईट. हो तुम्ही एका वेळेला मांस विका क्रिया वाईट आहे. मांस विकणं चांगलं आहे द्यावा. गेले तुम्ही मुकुंदवाडी पलीकडल्या साईडला आणि धोत्रावर बसली घ्या घ्या ते बघा गुलाबजाम आहे काय घ्या घ्या. क्रिया कशी गुरुजी वाईट आहे पण ते विकण्यामागे हेतू जर शुद्ध असेल तर महाराज म्हणले सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. हेतू शुद्ध आहे. मला सांगा बचत गट झोपल्या नाही ना. लग्न एक करणं चांगलं आहे का दोन लग्न करणं चांगलं आहे हे तुमच्यातलं सांगा बरं. दोनचं जाऊ द्या. 5 नवरे करणं चांगलं आहे का वाईट आहे बघून जाणार नाही सांगा. तुम्हाला सण आमोडराजे हे बोचरे काय लागलं हे. 5 नवरे करणं चांगलं आहे का वाईट आहे. मी योगाच्या पिऊन घरून जाऊ. कृती वाईट आहे. 5 नवरे करणं वाईट कृती आहे
पण त्याच्या मागे जर भाव शुद्ध असेल ना महाराज, द्वारकेचा राणा टाळी वाजा आमच्या ताईसाठी, काळ्यासाठी. महाराज म्हणले हेतू शुद्ध असेल, आज सुद्धा कृती वाईट, 5 नवरे केले वाईट कृती आहे, पण 5 नवरे करून सुद्धा एका पतिव्रता स्त्रीला लाजवेल एवढं तिचं चारित्र्य शुद्ध होतं का? हेतू तिचा शुद्ध होता. आणि ते हेतू शुद्ध मुळे महाराज लाक्षाग्र हात पेटवले पांडव तरी सुद्धा आग लागली नाही. अहो इंचभर सुद्धा त्रास झाला नाही, फक्त एकट्या द्रौपदीमुळे. एकदा संत गेले होते त्यांचं हरण करण्याकरता. हो आपलं द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे संत मंडळीचे गुण होते, पण अनेक असताना सुद्धा एक संत होते. पण महाराज त्या वाटीमध्ये एक भाजीचं पान ठेवलं आणि हजारो खंड्या धान्य दिलं आणि त्या द्रौपदीमुळं पांडवांची लाज राखली. विढाला हेतू शुद्ध आहे. मला सांगा, रावणानं सीता पळून नेणं चांगलंय का वाईट आहे? तुम्ही झोपल्या का काय? वाईटच आहे ना महाराज, कृती वाईट आहे, पण त्याच्या मग रावणाचा हेतू किती शुद्ध आहे आम्हाला कोण लाज माहित नाही. रावणाला किती शिवाय देतो आपण. बरेच कीर्तनकार म्हणतात रावण मूर्ख आहे. अरे तुला रावण कळलंच नाही. रावणाला जाळीत येत महाराज, जाळीत येत नाही. मी तर म्हणतो जो रावणाला जाळतो त्याला पहिलं जाळावा. रावणा इतका अभ्यास आहे आपला पंचाळ बाबा. अरे आज हे तांडव, महादेवाचं तांडव स्तोत्र आपण गातो, ते रावणानं लिहिलेलं आहे. आपल्या हाताच्या शिरा रावणानं काढल्या, तंतू वाद्याला लावल्या आणि त्याच्या स्वरात महादेवाचं भजन रावण करत होता. अहो कैलास पर्वत हलवला, आत्मलिंग महादेवाने जगात कोणला दिलं नाही, ते आत्मलिंग रावणाला दिलं. एवढं पवित्र होता तो. अरे कमळ मिळलं नाही तर शिर कमळ वाहलं, एवढा हेतू शुद्ध होता. आपण त्याची कृती वाईट घेतली, त्याचा विषयांतर केला, सोडलं, त्यांना हरण केलं. सीतेचं वाईट कृती आहे, पण त्याच्या मागे त्याचा हेतू किती शुद्ध आहे तो पहा. विठा विठा सांगूच का तुम्हाला आता रावण किती शुद्ध होता. आपल्याला सीता माता चोरून नेलेली कळती, पण त्याचा हेतू शुद्ध किती कळत नाही. कृती वाईट आहे पण हेतू शुद्ध. एक दिवस रावणाकडे नारद मुनी आले आणि नारदाला विचारलं, नारदा मला मोक्ष मिळायचा आहे, मिळेल का? नारद म्हणे मिळेल ना. त्यासाठी काय करावं लागेल? तुला देवाशी एक तर भक्ती करावं लागेल, नाही तर वैर करावं लागेल. रामाने रावणाला मारलंच नाही आणि ती ताकद रामात नव्हती बी मारण्याची. आणि रामात ती ताकद असतीच, ते एका बाणातच रावण मारला असता. तुम्हाला बोचरा तर उलट बोलू राहिला, आपलं उलटच राहतं सगळं. गुरुजी, रामाला जर रावणाला मारायचं असतं, एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी असलेला होता. कितीतरी 1000 वर्ष युद्ध चाललं, कितीतरी दिवस चाललं. 17 दिवस रामाचं रावणाचं युद्ध चाललं, पण नाही मेला रावण. रामाकडून नाही मेला आणि शेवट रामाकडून मेलाच नाही बा. मग रावण मेला असेल तो सख्या भावाकडून रावणाच्या विभीषणामुळे मेला, रामाना मारलाच नाही. राम रावणाचं युद्ध चाललंय आणि युद्ध चालू असताना विभीषण जवळ आला. म्हटलं देवा, हा तुमच्याकडून मरणारच नाही. आणि नव्हतंच मरणार का? आर्याच्या बेंबीमध्ये अमृताचा कुंभ आहे. जोपर्यंत अमृताचा कुंभ फुटत नाही तोपर्यंत रावण मरत. आणि मग हे कानानं ऐकलं रामानं, भात्यातून बाण काढला
धनुष्याला लावला आणि सु सु करत बाण सोडला. एका बाणात रावण धारातीर्थी पडला. कोणाचं ऐकून? कोण म्हणलं बोलचरी महाराजचं? बिभीषणाचं घात केला सख्या भावानं, हे पहिलं ध्यानात घ्या. आणि मग पडला रक्ताच्या थारोळ्यात. भावकी कशी असती पा, रक्ताच्या थारोळ्यात पडला. आणि मग बिभीषण देवा म्हणतो, देवा रामाला जाऊ कमी असं म्हणतात. देवा एक तर सुखात नाही तर दुखातच माणूस जातो, मरणाद्वारी नाही तर तोरणाद्वारी. माझा तोरणाद्वारी होतो, पण आता मरणाद्वारी येऊ का भेटून किती केलं तर मावा कोण आहे? कोण म्हणलं? बाबूराव आहे. भाऊ ये भाऊ, मग त्याचाच आहे ना. वागला असेल मूर्ख, वागला चुकीचा, कृती त्याची वाईट होती, पण शेवटी कोण आहे? भावाच्या मदतीने कोण येतो? भाऊच येणार. जाऊ का देवा? त्याला बोलतो जरा अंतकाळी. देव म्हटले जा ना बिभीषणा. भावकी चांगल्यापणात बोलला नाही. जेव्हा प्रसंग होता रामाकडे निघून आला हा दरिद्री, पण आता म्हणतो जाऊ का म्हणून नामदेव महाराजांनी वर्णन केलं. मनशी बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाना. म्हणा तुम्ही त्याला शहाणा, पण मी म्हणणार नाही. हे नामदेवराचं वचन आहे. विठ्ठल काय मूर्ख आहे? अरे रामाशी शरण गेला, परी राम नाही झाला. कशा करता गेला? नाही झाला राम. आणि म्हणतो देवा मी जातो. देव म्हटले जा. गेला. शेवट म्हणतो दादा. आणि बिभीषणाला पाहिलो आणि राम रडायलाच लागला, रावण रडायलाच लागला. बा डोळ्यातून अश्रू आले. याला संकल्पना झाली बिभीषणाला, दादा आता कशाला रडता? थोडे घटका राहिले मोजायचे, आता काय रडता? आता मरणार आहे. पण मला माहित तुम्ही काय रडता. खरं दादा तुम्ही कधी न रडणारा माणूस या जगाचा पराक्रम केला आणि जगातला पराक्रमी योद्धा ठरला, पण आज रडताय. याचा अर्थ आहे तुम्ही मरणाला भेलेच. मरणाला भेले का? मरणाला भेले म्हणून रडताय? रावण म्हणला मरणाला मी कधीच भेट नाही रे. मग तुमच्या 80,000 पत्न्या विधवा होत्या म्हणून रडता, म्हणजे पत्न्या विधवा होत्या म्हणून रडत नाही. मग तुमचे 100 मुलं मेले म्हणून रडता, म्हणे म्हणून रडत नाही. मग तुमचं सगळं राज्य संपलं, लंका गेली म्हणून रडता का? अरे मी त्याच्यासाठी रडत नाही. मग कशासाठी रडताय? अरे बोलू का बिभीषणा, मी याच्याकरता रडतोय. अरे मी मूर्ख नाही देवाशी वैर करायला. मी नारदाला विचारलंय, मला देवाला प्राप्त करायचं नवे नवे, मला मोक्ष मिळायचा. नारद म्हणले तुम्ही देवाची भक्ती करा, तुम्हाला मोक्ष मिळेल. कृती वाईट पण हेतू किती शुद्ध होता रावणाचा ते सांगतात. मी म्हटलं मला मोक्ष मिळेल देवाची भक्ती केल्याना, पण माझ्या सगळ्या राक्षस कुळाला मोक्ष मिळाला पाहिजे. यासाठी काय करावं लागेल? नारद म्हणले देवाशी वैर करावं लागेल. आणि देवाशी वैर करावं लागेल. आज तुम्ही का वैर केलं, तुम्हाला देवाकडे जायचं काम नाही, पूल बांधून त्याला यावं लागेल. आणि सगळ्या कुळाचा देवाच्या हाताने नाश होईल. आणि मी सांगतो हा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पारा नाही. अंतकाळी देव ज्याच्या डोळ्यासमोर आहे त्याला नरक मिळणार नाही, त्याला मोक्ष मिळेल. म्हणून त्या नारदाचं ऐकलं आणि देवाचं वैरत्व केलं. आणि देवाच्या वैरत्व करता या माझ्या प्रजेला मोक्ष मिळण्याकरता मी विचार केला, किती देवाच्या विरोधात गेलो तरी देव हा कृपा सिंधू आहे, तो मला माफ करेल, माफ करेल. आणि माफच केलं असतं, पण मी असं पाप केलं देवाच्या बायकोजवळच हात घातला. मग देव मला सोडेल का? नाही सोडणार. म्हणून मी सीतेला हरण करून आलो. पण खरं सांग बिभीषणा, माझ्या मनात पाप असतं मी सीतेला स्पर्श केला नसता. आणि मी माझ्या लंकेतून, जी लंके पापाची नगरी आहे, या नगरीतून अशोक वनात ठेवलं का? तिथं शोकच नाही, तिथं पापच नाही, तिथं क्रोधच नाही, तिथं विकारच नाही. विकार रहित नगरी अशोक, जिथं शोक नाही, त्या अशोक वनात तिला ठेवलं. आणि तिला ठेवल्यामुळं राम आले. आणि आता मला सांग, रामाने मला बाण मारलाय, मरताना माझ्या अंतकरणातून शब्द निघला हे राम. आणि मला सांग अंतकाळी मी राम म्हणलो मला नरक मिळेल का मोक्ष रे? म्हणे मोक्षच मिळेल. मला सांग रामाच्या हाताने सगळं सैन्य मिळेल, यांना काय मिळेल? म्हणे मोक्षच मिळेल. म्हणे मला आनंद आहे, रामाच्या हाताने मरण्यासाठीच मी सगळं केलं. मला मोक्ष देवाची भक्ती करूनही मिळाला असता, पण मी सगळ्या लोकांना मोक्ष मिळावा म्हणून देवाशी वैरत्व केलं. पण मला रडू याचं येतं रे बिभीषणा. आम्हाला सगळ्याला मोक्ष मिळणार, पण तुला कधी मिळणार? झोपल्या का काय? आम्ही सगळे मोक्षाला जाणार,
पण तुझ्या लंकेच्या सोन्याला पाहिलं आणि त्या रामाला शरण गेला आणि पार्टी बदलली. आता याचा राजा होशील, मोक्ष कधी मिळेल तुला विठ्ठल. एवढा रावण शुद्ध होता महाराज. कृती वाईट होती पण त्याचा हेतू होता मी मोक्षाला जाईल, पण माझ्या बरोबर सगळे प्रजाजन सगळ्या लंकेच्या राक्षसांना मोक्ष मिळावा म्हणून त्यानं देवाशी वैर केलं आणि म्हणून सीतेला चोरून आणलं विठ्ठल. असल्या कृती वाईट पण त्याचा हेतू शुद्ध होता. मग याच्यानंतर राम लक्ष्मणा म्हणतात, लक्ष्मणा रावण मरतोय, जा रामाकडे जा, रावणाकडे जा, रावणाकडे काही विद्या असेल त्या विद्या घे, कारण विद्येच्या जनिता हा रावण आहे. त्यासारखा राजा होणार नाही, त्याच्यासारखा हा शासन चालवणारा होणार नाही, त्याच्यासारखा महापराक्रमी होणार नाही. जा घे काहीतरी. आणि लक्ष्मण आला आणि रावणाकडे आला आणि रावणाच्या पायात खांद्याजवळ येऊन उभा राहिला आणि सांगितलं, रावणा मला रामानं पाठवलं आणि राम म्हटले त्याच्याकडून काही विद्या घे, असेल तो काही विद्या तर मला दे. रावणानं विचार केला, लक्ष्मणा विद्या देण्यासाठी विद्यार्थी हा विनयवान असला पाहिजे. विद्या विनयेन शोभते. जिथं विनय असेल, जिथं नम्रता असेल तिथंच विद्या आहे. जिथं ताठरपणा असेल तिथे विकारच विकार भरलेला आहे. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. आणि तुझ्याकडे नम्रता नाही, तू विद्या देण्याचे ठिकाण पाय आहे. तू पायाजवळ जर उभा राहिला असता तुला विद्या दिली असती. तो खांद्यापाशी आला जिथं तुझ्या बाणाचा भात आहे, तुला विद्या देण्याचे योग्य नाही, नाही देणार विद्या. लक्ष्मण गेला म्हणला, दादा तो मला विद्या देणार नाही. पुन्हा राम आला आणि रावणाच्या चरणाजवळ उभा राहिले. राम ध्यानात घ्या, रावण कोण आहे आपल्याला रावणच कळा नाही, आपण त्यालाच जाळतो. आपल्याला जाळाच्या लायकीचे आपण नाही, कोणी कोण जाळतं आपल्याला काय नाही. किती अवघड आहे. आणि राम रावणाच्या पायाजवळ उभा राहिला आणि म्हणला, रावणा तू मरणार आहे. आणि खरं सांगू का रावणा, मेल्यानंतर वैर संपत असतं, खरे की नाही. वैर आहे तोपर्यंत तू मरणार आहे. तुझं माझं वैर संपलं, मी तुझ्याकडे काहीतरी मागतो, मला देशील का. रावण म्हटला, मागाना देवा काय, तुम्ही मा प्रभू पसारे हात, अरे तू माझ्या पुढे हात पसरावा याच्यासाठीच मी भक्ती केली, यासाठी वैर तो केलं. मागा म्हणे, मी काय करू सांग, मी चांगला राजा होण्यासाठी काय करू, चांगला माणूस देव होण्यासाठी काय करू, आणि चांगला योद्धा होण्यासाठी काय करू. जी विद्या तुझ्याकडे आहे. रावणानं 3 वाक्य काढले, देवा सगळं करा पण प्रतिज्ञा करू नका. मी 3 केल्या, खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करीन आणि सोन्याला सुगंध आणीन. एकही प्रतिज्ञा पुरी झाली नाही. तुमची जी नम्रता आहे, माझ्या पायाजवळ तुम्ही उभा राहिले तर लोकेचं धनी आहात, ही नम्रता तुमच्याकडे आहात. तुम्ही जगात सगळ्यात मोठी श्रेष्ठ आहात, सगळ्यात मोठी श्रेष्ठ आहात. तुम्हाला मला देण्याची लायकी नाही, तुम्ही मला लाजवलं, मी जातो देवा, घेऊन निरोप. रावण देव म्हटले, रावण म्हटलं, ऐसा दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता मी मरतोय आणि देवाकडे पाहिलं आणि देवाकडे पाहून राम म्हटले आणि रावणाला प्राण त्यागला, अमृताचा वर्षाव केला आणि सगळ्याला मोक्षाला पाठवलं. विठोबा चांगला निघला गुरुजी, मस्त निघला.
नाही मग फोटो चांगलाच निघणार ना दातच चमकत काय पण आपला फोटो कधी गोराच निघणार काळ्या माणसात त्याच्यापेक्षा मग भारी निघला असं मला माहिती आहे. महाराज म्हणतात ज्यांचा हेत विठ्ठले त्याची संत असू द्या कृती वाईट पण हेतू कसा आहे शुद्ध आहे आणि ज्याचा हेतू शुद्ध नाही कृती वाईट असू द्या त्याची कृती लई चांगली आहे पण हेतूच वाईट आहे नित्य हेतू वाईट बापा 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 पूर्वीच्या काळात मोटर चालली गारा होता अमोलराजे आणि गाऱ्यात 4 व्हीलर फसली एका श्रीमंताची फसल्याबरोबर तिथंच हल्ली मुक्काम त्यानं पाहिलं 4-5 पोरं दिसले पोरं एवढी गाडी लोटाले त्यानं गाडी लोटली गाऱ्याच्या बाहेर निघली त्यानं क्षतून 2-2 हजाराच्या नोटा काढल्या आणि 5 पोरं राहिलेल्या 2-2 हजारात 5 नोटा किती झाल्या पूर्वी मी जाऊ का घरी 2-2 हजाराच्या 5 नोटा 5 पोरं राहिलेल्या किती हजार झाले 50,000 शिक्षकाची जाऊ द्या विकलं जायचं नाही आपल्याला 5 पोरं दिले 10,000 दिले पोरं घेतले म्हणजे पोरं बरं झालं तुम्ही भेटले म्हणून गाडी गाड्याच्या बाहेर निघली मग गाडी निघली पण पोरं तुम्ही काय करता म्हणजे हेच काम करतो फसलेल्या गाड्या काढतो रोज पडतो 5-10 रुपये म्हणे बरे हे काम पावसाळ्यात करता उन्हाळ्यात काय करता मोठीनं पाणी साचतो गाड्या फसितो कृती चांगली पण हेतू कसा आहे वाईट आहे हेतू वाईट नसावा कृती किती चांगली असू द्या पण कृती चांगली नसेल हेतू शुद्ध असावा. आता अवघड झालं महाराज आता त्या कथेला कोण कोण जातं ते इकडे चालू आहे शिवमहापुराण कुठं हरसूल राघव महाराज मिश्रा मिश्रा प्रदीपजी मिश्रा एक लोटा जल सब समस्या का हल एवढं बोलाय का महादेव ए बचत गट पापावर पाप करायचे आणि एक लोटा जल घेऊन जायचं एवढं सोपं आहे का घरी नवरा उपाशी चालल्या महादेवाला एवढं बोलायचं महादेव तो बोळाय तो देणार आहे निश्चित त्या महात्म्याचं खोटं नाही पण त्याचा शब्दाचा विपर्यास केला महाराज आपण प्रदीपजी मिश्रामुळं अनेक जीर्ण असलेले मंदिर त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि सगळे लोक महादेवाच्या भक्ती लागले हे त्या माणसाचे उपकार या समाजावर उपकार पण त्याचा विपर्यास आम्ही तुम्ही केला. अहो 5 वाजले गुरुची महादेव मंदिरात गर्दी यायची एक दिवस मी मंदिरात गेलो मला महादेव दिसला सगळ्या पार्वत्याच होत्या देवा मी येतो देव म्हणे सोमवार लोक येऊ नको तो नंबरच लागत नाही सगळे ह्याच सकाळचे 6-4 ते संध्या दुपारचे 12 आणि ते असे जात नाही मॅचिंग महादेवाला आज महादेवाला काय करची मॅचिंग आज ते राघव महाराजांच्या पत्रिकेवर दिले आजचा कलर साड्याचा उद्याचा कलर साड्याचा देवाला तुमचा कलर लागतो का तुमचा भाव लागतो झोपल्या का काय नवऱ्यासाठी नेसल्या कधी चांगल्या साड्या ए बचत गट नेसल्या का घरी नवरा उपाशी मी चालले का तिला या घरी नवरा उपाशी तू चालली का तिला देवाला पावर मिळते. आमच्या गावाकडे एक मावशी सकाळी 4ला माझ्याच मंदिरात निघली मालूम म्हणे अरे मला ड्युटीला जायचंय शेंद्र्याला म्हण मग जा ना म्हण मग मी काय चहा पाणी तुम्हाला हात नाही का घ्या उदळा कोणता मंत्र येऊ ते नारवा पोय म्हणे तिकडच का हॉटेल बिटेलला खा ते बाबा खातो हॉटेलला पण आंघोळ म्हणे ते पाणी ठेवलेलं आहे हा ते पाणी पाहत आपलं का मीटर लावलेलं आहे त्याला काय नाही मीटर ते गेली मीटर पाहायला गेला पाण्यात हात घातला चिटकला मेला पाहता काय माझ्याकडं आणि चला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम साडी मॅचिंग चप्पल मॅचिंग महादेवाला का हानाला निघली होती का काय श्री शिवाय नमस्तुभ्यम मीच्या घरा पुढे सगळी गर्दी पाहुणे म्हणे शांताबाई कुठे गेली म्हणे महादेवाच्या मंदिरात घ्या म्हणे बरं म्हणा बाबा गेला नाही म्हणे बाया म्हणे तिचा शेवटचा सोमवार आहे शेवटचा आहे राहू द्या पूर्ण हो द्या याला बाब रावाची का घरचा महादेव जेव घाला घरचा महादेव जेव घातला आणि 4च्या तुम्ही 12ला गेला तरी महादेव तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. महाराज म्हणले खरा परमार्थ विचारल्या महाराज म्हणले पतीवर पत्नीची पतीवर